नमस्कार मित्रो, रात्रीचे 9 वाजले होते. चारही मैत्रिणी निशा, काजल, मीना व रेखा चारही कॉलेज शिकत होत्या. 21-22 वर्षे वय त्यांचं. आज निशाच्या घरी त्यांनी मस्तपैकी मटण पार्टी करण्याचे ठरवले होते. आता 9 वाजले तोपर्यंत त्यांचं मटणाचा स्वयंपाक कंप्लीट होऊन गेला. सर्व स्वयंपाक आटोपला. आता निशाचे घर हे एकदम गावाच्या बाहेर होते. आजूबाजूला संपूर्ण झाडी वगैरे असं दूर घर होते. पाठीमागे शेती होती. गावाच्या अगदी शेवटी निशाच्या घरचे सर्व लोक गावाला गेले होते. निशाने सांगितलं, बघा 4-5 दिवस माझ्या घरचे लोक सर्व गावाला गेलेले आहेत. तुम्ही रोज रात्री माझ्याकडे यायचे झोपायला, मी एकटी आणि आपण काय करायचं, रोज पार्टी करायची. बस एकदम खुश झाले. एकदम मजेत होते ते. संध्याकाळी मीना आणि रेखा निशाच्या घरी पोचले. तोपर्यंत निशा आणि काजलने 2 किलो मटण घेऊन आले होते. रेखा आणि मीना म्हणाली, अरे बापरे 2 किलो मटण, अरे आपण 4 मैत्रिणी आणि 2 किलो मटण खूपच झालं आहे बा, एवढं आणायला नको होतं. निशा म्हणाली, अगं काही चिंता करू नको, आणि अचानक जर कोणी आलं तर मग टेन्शन नाही राहत, भाजी संपली, भाजी कुठली, असं काही होत नाही, म्हणून आम्ही जास्त जाणून ठेवलं. काजल म्हणाली, बघ आणि तुम्ही चिंता करू नका, असं म्हणजे उरलं तर आपण उद्या सकाळी परत पार्टी करू. आणि दोघं मिसकी असल्यात. रेखा आणि मीनाचे लक्षात आलं नाही ते. मीना आणि रेखा म्हणाले, पण खरंच 2 किलो मटण खूप जास्त होतं, एवढं करायला नको. उलट माहिती आहे का, पार्टी केली म्हणजे आपल्याला एवढी भूक लागते ना, ते 2 किलोसुद्धा तुम्हाला अपूर्ण पडेल. आता 4 मैत्रिणीने असं ठरवलं होतं की बा रोज पार्टी करायची. मटण पार्टी ही नेहमी माणसं करतात, मुलं करतात, मुलींनी का करू नये? मुलींनीसुद्धा मटण पार्टी करायला पाहिजे, एन्जॉय करायला पाहिजे, मौज करायला पाहिजे. म्हणून त्यांनी असं ठरवलं की मटण पार्टीच करायची. आता मीना आणि रेखाने घरच्या लोकांना सांगितलं होतं की बा निशाच्या घरचे सर्व गावाला गेलेले, आम्ही 4-5 दिवस रोज रात्री निशाच्या घरी रात्री झोपायला जाऊ आणि जेवण वगैरे सर्व तिकडेच करू. तर संध्याकाळी 7:30-8 वाजेशी मीना आणि रेखा निशाच्या घरी आले. पण ह्या दोघांनी काय केलं होतं की 2 किलो मटण आणलं. आता 4 मैत्रिणींना मटण फार आवडायचं आणि विशेष म्हणजे आनंदाची गोष्ट अशी होती की बा आपण मुलांसारखी मटण पार्टी करतोय, त्याच्यात त्यांना खूप आनंद होता. मुलांनीच का नेहमी मटण पार्टी करायची, मुलींनी का मागे राहायचं, त्यांनी नाही काय एन्जॉय करायचं. निशा आणि काजल या फार ॲडव्हान्स मुली होत्या, हे मीना आणि रेखांना माहिती होतं. जाऊ त्या काय करायचं आहे, मस्तपैकी स्वयंपाक केला. खमंग वास सुटला मटणाचा, असा मटणाचा वास दरवळत होता. आणि मीना आणि रेखाला खूप जोराची भूक लागली. त्यांना चला आता 9 वाजले, चला आपण जेवण करून घेऊ. असं मी आम्ही घरी 9 वाजेच्या आतच आमच्या जेवण होऊन जातो. निशा आणि काजल म्हणाला, अगं पार्टी करायची म्हणजे का नुसतं जेवणच करायचं का, नाही एन्जॉय करायला पाहिजे, निश्चिंतीने आपण जेवण करू. आपलं काय करायचे, जेवण करायचे ना झोपायचे, बस. थोड्या वेळाने आपण जेवण करू. मग ते बाहेर आले, बाहेर वरांड्यात उभे राहिले. मस्त दोघं पूर्ण बिल्डिंगच्या लाईट त्यांनी लाईट चालू ठेवली होती. पौर्णिमेची रात्र होती, टिपूर चांदणं पडलं होतं. थोडंसं बाहेर आले, बाहेर इकडे तिकडे फिरले. मस्त शांत वातावरण, रातकिळ्यांचा आवाज, इतकं सुंदर वातावरण होतं. बाहेर आल्यावरती बाहेर मटणाचा जास्त वास येत होता. त्याच्यामुळे निशा आणि रेखाला जोरात भूक लागली. ते म्हणायचे, हे बघ आम्हाला खूप जोरात भूक लागली, चला आपण अगोदर मटणावरती ताव मारू, बस मग नंतर परत फिरून आपण बाहेर चंद्रप्रकाशात पुन्हा फिरायला येऊ. मग ते सर्व घरात गेले. निशा आणि काजलने काय केलं, किचन रूममधून 2-3 प्लेट काढल्यात. मस्तपैकी कांदे वगैरे एक आपले शिवचिवडा घेतला आणि बरेच पीस काढले प्लेटमध्ये. ते म्हणा, अरे असं काय करता तुम्ही, आपल्याला जेवण करायचे ना. नुसतं जेवणाला काही मजा नाही, बघ आम्ही काय प्रोग्राम ठेवलेला आहे, तुम्हाला की नाही आज आश्चर्याचा धक्का द्यायचा आहे. बापरे काय आश्चर्याचा धक्का, काही चिंता करायची नाही, पार्टी म्हणजे पार्टी. रेखाने विचारले, तुम्ही असं काय करताय. त्याने तुम्ही फक्त गंमत बघा, आज तुम्हाला दोघांना की नाही स्वर्गात घेऊन द्यायचे आम्हाला. तुम्ही स्वर्गात घेऊन द्यायचे, हो बापरे हो, असं काय करता, आम्हाला मटण खायचे, कुठं स्वर्गात नेता. नाही आम्हाला एवढ्या लवकर मरायचे नाही. तर काजल म्हणाली, मरायचे नाही तुम्हाला की नाही, स्वर्गीय सुख देऊ आज आम्ही तुम्हाला दोघांना. कमाल आहे. आणि तुम्ही, नाही आम्ही तर नेहमीच घेतो, आज तुम्हाला खास स्वर्गीय सुख द्यायचं आहे. बापरे काय स्वर्गीय सुख देणार. तेवढ्यामध्ये नुसते पीस काढलेले मोठ्या ताटात घेतले आणि बेडरूममध्ये जाऊन ठेवले. लगेच शिवचिवडा ठेवला, कांदे ठेवले, पापड भाजलेले, ते नेले. बापरे काय करताय तुम्ही असं. मग काजल हसली. मग लगेच एका पिशवीतून त्यांनी बिअरच्या बाटल्या काढल्या,
6 बाटल्या. ओ बापरे. मीना आणि रेखा एकदम घाबरल्या. नाही नाही, हे आम्ही असं बियर दारू बिरू काय ते आम्ही पेत नाही बरं का, आम्हाला फक्त जेवण करायचं आहे. काजल आणि मीना म्हणाल्या, अरे काय तुम्ही किती भित्रे आहेत. नाही नाही, काही चिंता करायची नाही. अगं आपण फक्त बियर पितोय. बियर म्हणजे काही दारू नसते. आणि काही हे बघा, पार्टी करायची म्हटलं ना, बियर ब्रँडी विस्की घेतल्याशिवाय खरी पार्टीला मजाच येत नाही. बाहेर टिप्पूर चांदणं पडलेलं आहे मस्तपैकी. खरं तर आपण अंगणात बसायला पाहिजे जेवायला. तो नाही, हो बापरे मटण आणि अंगणात बसायचं. नाही नाही, बेडरूममध्ये बसले मस्तपैकी. एक लहानसा टिपाय घेतला, टिपायवरती ते सर्व ठेवलं आणि बाजूला खुर्च्या ठेवल्या. बिअरच्या बाटल्या काढल्या, ग्लास वगैरे भरायला सुरुवात केली. मीना आणि रेखाने म्हटलं, हे बघा तुमचे ग्लास भरा, तुम्ही प्या, आम्ही कधीही दारू पिलेलं नाही. हे अगं हे दारू नाही आहे, ही बियर आहे बियर. बाया तर दारू पिता, आपण आज दारूसुद्धा पिऊ, तुम्ही चिंता करू नका. रेखा म्हणाली, बापरे म्हणजे तुम्ही दारूच्या पण बाटल्या आणल्या का. त्याने बाटल्या आणल्या नाही, पण येतील ते बाटल्या. कसं काय येतील, ऑटोमॅटिक कसं काय येतील बाटल्या. आज आपल्याला खूप मौज करायची. मटण पार्टी का, मुलांनीच मटण पार्टी करायची का. नेहमी मुलं मटण पार्टी करता, माणसं मटण पार्टी करता, मुलींनी काय करू नये. म्हणून आज खास प्रोग्राम ठेवलेला आहे मटण पार्टीचा. बापरे. रेखा आणि मीना एकमेकांकडे बघायला लागले, काय करायचं. त्यांच्या दोघांना अर्धे ग्लास दिले मीना आणि रेखाला, आणि फुल ग्लास त्यांनी घेतले. बिअर प्यायला सुरुवात केली. मीना आणि रेखा पहिल्यांदाच बिअर पित होते. ओ बापरे कसं तरी वाटतंय. तर अगं घटाघटा पिऊन टाका. आणि पार्टी करायची म्हणजे याच्याशिवाय मोज नाही. म्हणून मग यांनी बी नाईलाजाने का असे ना दोघांनी ती बिअर संपवली. शेवचुडा का, मटणाचे पीस का. आता मीना आणि रेखांना भूकच लागली होती जोरात. काजल आणि निशाला पण जोरात भूक लागली होती. बस सर्व मटणाचे पीस खायला तुटून पडले. आता मटणाचे पीस खाता बरोबर मीना आणि रेखाला बिअर चढायला सुरुवात झाली. त्यांना खूप आवडती भाजी, मस्त ते तुटून पडले. पापड होते, पापड खायला सुरुवात केली. पण याच्याशिवाय काही मजा येत नाही. बळजबरीनं पुन्हा एक ग्लास दोघांना आता फुल भरून देऊन दिला. यांना थोडंसं खाल्लेलं होतं आणि बिअर पिलेली, एकदम बिअर चढायला लागली. यांनी खरंच ती बिअर पिऊन घेतली. यांना वाटलं वा काय मजा येते. मीना म्हणाली, अगं रेखा आपण अशी मजा कधी केलीच नाही. काजल म्हणाली, म्हणून तर तुम्हाला मी पार्टी करण्याचे ठरवलं. आता 4-5 दिवस आपल्याला खूप मौज करायची. आणि मग काय, मटणाचे पीस लगेच पस्त झाले. शेवचिवडा बी बराच खाल्ला गेला. मग तेवढाचे बापरे ह्याच्यात पोट भरून जाईल. मग काजल म्हणाली, नाही मी पुन्हा पीस घेऊन येते. ती किचन रूमला गेली काजल आणि परत थोडीशी पीस घेऊन आली. बस सर्वांना वाटले सर्व तुटून पडले. चारींना एकदम मटण पार्टी आणि त्याच्यामध्ये बिअर, काय एकदम मौज. चारी एकदम खुश होते. मग चारी मैत्रिणी उठल्या, बाहेर आल्या. बाहेर टिप्पूर चांदणं पडलेलं होतं. 10 केव्हा वाजून गेले यांना समजलं नाही. मस्त इकडे तिकडे फिरायला लागले. काजल आणि निशा थोडशा बाजूला गेल्या आणि ते फोनवरती कुणाशी तरी बोलल्या, अरे येणारे लवकर, किती उशीर करता तुम्ही, केव्हाची वाट बघतोय मी, स्वयंपाक वगैरे सगळं तयार होऊन घ्या, तुम्ही आल्याशिवाय खरी मजा येणारच नाही. मीना एकदम आश्चर्याने पाहू लागले, हो तुम्ही कुणाला बोलत आहे. त्यांनी लगेच फोन बंद केला. तुम्ही गप्प बसा, आपल्याकडे आता गेस्ट येणार आहेत, अगदी खरी मजा येणार आहे. आजूबाजूला मस्त फिरतायत पटांगणात, चंद्रप्रकाश आणि थंडगार हवा, रातकऱ्यांचा आवाज. सर्वांना जोरात आता भूक लागून गेली. 15 मिनिटच ते फिरले. तेवढ्यामध्ये समोरून 2 जण येताना दिसले. बापरे कोणी. मीना आणि रेखा फक्त आश्चर्याने, अरे बाप. निशाचे मित्र निलेश आणि काजलचा मित्र संदीप दोघं येत होते. दोघांच्या हातामध्ये मस्त पिशव्या होत्या. ओ बापरे हे काय यांचे प्रोग्राम. मित्रांशिवाय बॉयफ्रेंड असला ना तर पार्टीला मजा काही औरच येते. मीना आणि रेखाला बॉयफ्रेंड कोणीच नव्हतं. यांना दोघांना माहिती होतं यांना भरपूर मित्र आहेत, पण काय करणार. निशा आणि काजल म्हणा, चला चला पटकन मध्ये जाऊया. निलेश, संदीप, निशा आणि काजल पटकन घरात गेले. नाईलाज मीना आणि रेखाला सुद्धा जावं लागलं. बापरे, अरे बापरे हे काय केलं यांनी. घरात आले त्यांनी लगेच बंद करून घेतला दरवाजा हॉलचा. आता हे 4 मुली आणि 2 मुलं सर्व तरुण 25 वर्षाच्या आतले त्यांच्या बॅगेतून काढलं. बापरे विस्कीच्या बाटल्या. त्यानं जे बघा, विस्की पिल्याशिवाय खरी पार्टीला मजाच येत नाही. माझा मित्र निलेश, त्याला सोडून मी मटण पार्टी करू शकत नाही. आणि काजल म्हणाले, हो माझा मित्र संदीपशिवाय मी पार्टीला कशी मजा येणार बरं. ओ बापरे. मग त्यानं, मग तुम्ही 4नी पार्टी केलीच नाही, आम्हाला कशाला बोलवलं. निलेश आणि संदीप म्हणाले, अगं बापरे म्हणजे आम्ही आलेलो तुम्हाला आवडलं नाही का. रेखा म्हणाले, तसं नाही हो, मैत्रिणींनी पार्टी केली ना ती गोष्ट वेगळीच ती. मुलं पण आले आणि कोणाला माहिती पडलं तर बापरे, आमच्या घरच्या लोकांना माहिती पडलं तर दोघं असले. हे बघा तुम्ही काही चिंता करू नका, आज नुसती मौज करायची आपल्याला. बापरे. मीना आणि रेखाने एकमेकांकडे पाहिलं. रेखा मीनाच्या कानात
हळूच म्हणाली, अगं बापरे, आपण फसलो आज, काय करायचं. विस्कीच्या बाटल्या उघडल्या, ग्लास भरले. बापरे, 6 ग्लास. हे म्हणणार नाही आम्ही विस्की घेणार नाही. निशा म्हणाली, हे बघा ते दोघांनी घेणे, एक तर त्यांनी बिअरसुद्धा कधी घेतली नव्हती, आज त्यांना मी बिअर पाजलेली आहे. एकच पॅक आहे. मग एक पॅक त्यांनी पॅक आणि त्याच्यामध्ये सोडा टाकला. बापरे, हे काय. तुम्ही काहीच घाबरू नका, आम्ही आहेत ना तुम्हाला आज की नाही एकदम स्वर्गीय सुख द्यायचे. ओ बापरे. रेखा एकदम आश्चर्याने पाहू लागली. मीना आणि रेखा एकमेकांकडे बघताय. बापरे, स्वर्गीय सुख देणार म्हणजे काय देणार. असं दारू पिल्याने आणि मटण खाल्ल्याने स्वर्गीय सुख मिळतो का. बापरे, कमाल आहे. काय करणार आहे आता. हे फसून गेले होते. काजलने लगेच मीनाला बळजबरीने ते विस्कीचा ग्लास तोंडाला लावला. अगं पे, आपल्याला पार्टीच्या पूर्ण एन्जॉय करायचे, आम्ही पिऊन तुम्ही पेणार नाही, हे चांगलं नाही. घे. बळजबरीने तिला ते विस्की पाजायला सुरुवात करून दिली. लगेच तिकडे निशाने पण रेखाला विस्कीचा ग्लास तोंडाला लावून दिला. बस दोघं मैत्रिणीने या न पिणाऱ्यांना बळजबरीने विस्की प्यायला लावून दिली. त्यांनी विस्की पिली. थोडीशी कडवट कसं तरी वाटते. बापरे. त्यांनी थोडंसं 1-2 घोट घेतले, परत खाली ग्लास ठेवला. दोघांना आता जेवण केल्याशिवाय द्यायचं नव्हतं. चारीने बिअर प्यायला सुरुवात केली. बापरे, काय हे म्हणतो, बिअर पित आहे, विस्की पित आहे, मध्ये सोडा टाकतायत. बापरे, काय भानगडे. रेखा आणि मीना हे पहिल्यांदाच पाहत होते की बापरे, मुलींच्या पार्टीत यांनी मुलांना बोलून घेतलं ना, अजून असं करतायत. निशा गेली मध्ये यावेळेला. परत त्याने एवढे मोठे पीस आणलेत. बास सर्वचे सर्व पीस का लागले. परत शेवचिवडा भरपूर होता शिल्लक अगोदर. सर्व त्याच्यात तुटून पडले. ते दोघं म्हणाले, बघा आम्हाला खूप जोराची भूक लागली आहे, पटकन आटपाचं तुम्ही सर्व आणि चला आपण जेवण करू, किचनमध्ये जाऊ आणि जेवण करून घेऊ पटकन. काजल आणि निशा एकदम हसल्यात. संदीप आणि निलेश पण हसले. बापरे, ह्या आमचा प्रोग्राम अगोदरच ठरलेला होता आणि तुम्हा दोघं मैत्रिणींना स्वर्गीय सुख द्यायचे आज आम्हाला. ओ बापरे, यांच्या अंगावर एकदम खटा आला. बापरे, हे कोणतं सुख देणार आहे, स्वर्गीय सुख म्हणताय. रेखा म्हणाली, मी ना आपण फसलो. मग निशा उठली. तिने लगेच टेप सुरू केला. मस्त गाणे लावून दिलेत, मस्त पिक्चरचे गाणे लावून दिले आणि बस त्याच्यावरती डान्स करायला लागून गेलेत. बापरे, हे काय करताय. तर जे बघ आताशी किती वाजता आहे, 11:15 झालेले होते. मौज करायची. पार्टी म्हटली म्हणजे एकदम मौज पाहिजे. निशा, काजल, निलेश आणि संदीप मस्त डान्स करतायत. यांच्याकडे लक्षच नाही आणि हे बाहेर आले. मीना म्हणाली, बघ रेखा, यांचं काही इरादा चांगला दिसत नाही. रात्री आपल्याला इथं झोपायची आणि हे दोघं मित्र घेऊन आलेले आहेत. बापरे, काय होईल ना काय नाही. मीना म्हणाले, अगं स्वर्गीय सुख नाही, आता रात्री काय करतील यांच्या भरोसा नाही, इथं नाही झोपायचं बाबा, आपण जेवण केलं का पळून जाऊ. रेखा म्हणाली, मग आताच पळून जाऊ ना. मीना म्हणाले, नाही एवढं मटणाची भाजी सोडून कसं काय पळायचं बरं. अरे खरंच रेखा आणि मीना यांना बी मटण खूप आवडत होतं. नाही, मटण खाल्ल्याशिवाय आपण जायचे नाही. किती वेळ परत आले बघता हे मस्त डान्स करतायत. निशा म्हणाली, बघा तुम्ही फक्त आमची गंमत बघा, आम्ही मस्त डान्स करतो, तुम्ही बघा, तुम्ही पण डान्समध्ये भाग घ्या. मग नाईलाजाने थोडंसं काजल पुढे आली, दोघांच्या हात धरला. मग नाईलाजाने हे बी नाचायला लागले. ते इतकं मस्त धंद नाचायला लागलेत, मस्त डान्स करतायत. ते गाणे चालू आहे पिक्चरचे. मीना आणि रेखा काय करतील, खुर्चीवर मस्त बसून त्यांची गंमत बघताय. 11:15 होऊन गेले. मग कंटाळले, दोघं उठलेत. मीना आणि रेखा दोघं पुढे येऊन गेले, पुढच्या हॉलमध्ये येऊन बसून राहिले. जाऊ द्या, त्यांना डान्स करतो, काही करून द्या, पण खरंच मला काही चांगला इरादा वाटत नाही यांचं. हे दोघं मित्रांना का बोलवलं आणि दारू पण मस्त नाचतायत ते. इकडे काय झालं, हे डान्स करत होते. निशाचं लक्ष गेलं की तिच्या टेबलावर ठेवलेला मोबाईलचा एकदम उजेड तिला दिसला. अरे कोणाची रिंग आली. ती आली आणि फोन उचलला. तिने आश्चर्याने पाहिलं, अरे बापरे, आता निलेशचा फोन आहे. निलेश समोर डान्स करतोय. निलेशचा कॉल कसा आला. अरे कमाल आहे. निलेश की नाही घरी फोन विसरून गेला असेल ना, घरचे लोक काळजी करत असतील, अजून कसा आला नाही म्हणून ते फोन करत असतील. चला आता निलेशला जे सांगितलं निलेश लगेच पडून देईल, त्यापेक्षा आपणच बाहेर जाऊ, त्यांच्याशी बोलून घरचे लोक बोलत आहे. मग तिने फोन घेतला, बाहेर आली. हॉलमध्ये दोघं बसले होते. हे दोघांना आश्चर्याने बघून ती म्हणाली, काय कमाल करता तुम्ही, मौज करा तुम्ही, आमच्यासोबत मौज करा. तर नाही मौज भरपूर केली, आता आम्हाला भूक लागलेली, आता आपण जेवण करायचं. पुढचा दरवाजा उघडला आणि बाहेर वरांड्यात निशा गेली. मग हे पण बाहेर येऊन गेलेत. मग निशा म्हणते, हॅलो, मी निशा बोलते, निलेश माझ्याकडे आलेला आहे, तुम्ही काही काळजी करू नका, आमची पार्टी चालू आहे, जेवण झालं का तो येईलच की नाही, फक्त अर्धा 1 तासात येऊन जाईल तो. तिकडून एकदम आवाज आला, निलेशचा आवाज होता. निलेश म्हणा, काय, अरे मी निलेश बोलतोय. बापरे, निशा एकदम घाबरली. अरे निलेश, खरंच तू बोलतोय. आवाज आला, हो मी घरून बोलतोय, तू मला सांगितलं होतं की बा येऊन जा बा पार्टीला,
पण काय झालं, आमच्याकडे पाहुणे येऊन गेले म्हणून मी काही येऊ शकलो नाही. आणि काय तुम्हाला नाराज करायचं म्हणून मी फोनच केला नाही. पण तरी आता असं वाटलं की तू खूप वाट पाहत असे आणि तुझ्या एकही कॉल आला नाही. मला आश्चर्य वाटलं की यांनी आपल्याला जेवणाला बोलवलं, मी आलो नाही आणि संदीपसुद्धा आला नाही. बापरे, त्याने बी मला फोन केला की बा मी काही जाणार नाही, बा हे काय चांगलं वाटत नाही. जर को अचानक कोणी आलं, एक तर निशाच्या घरी कोणी नाही ना, आपण काय पार्टीला यायचं. त्या मैत्रिणी पार्टी करताय, करू द्या त्यांना पार्टी, आपण पार्टीला जायचे नाही. म्हणून मला जरी आग्रहाने बोलवलं असेल काजलने तरी मी काही येणार नाही आहे. तुला जायचे असेल तर तू जा बाबा, असं मला संदीपने सांगितलं. अरे बापरे, म्हणजे तुम्ही खरंच काय मजा घेतो तू? खरंच तू निलेश बोलतोय का? निलेश म्हणाला, हो मी खरंच बोलतो ना. काय झालं? बापरे, निशाच्या अंगाला धरून घाम सुटला. दारूचे नशे एकदम उतरले, ती थरथर कापायला लागली. मीना आणि रेखाने निशा काय झालं, काय बोला समजत नव्हता. निशा म्हणाले, हे बघ निलेश, अरे मी तुला फोन करून सांगितलं होतं पण मला पण परत राहावं लागेल. नाही बाबा, खूप पार्टीला वाट बघतील म्हणून मी आता तुला फोन करून सांगतोय. मग निशा म्हणाली, अरे बापरे, अरे पण निलेश, तू संदीपला घेऊन माझ्या घरी आलेला आहे आणि तुम्ही दोघं डान्स करताय माझ्या घरात. तू निलेशच बोलतो ना नक्की? निशा, अगं मी निलेशच बोलतोय. बरं, तू असं म्हणते ना, मी ताबडतोब तुझ्या घरी येतो, तू काही काळजी करू नको. 15 मिनिटात मी तुझ्या घरी पोचतो. निशाने एकदम फोन बंद केला. बापरे, कमाले, निलेशचा फोन येईन मध्ये तर निलेश आणि संदीप तर मस्त नाचताय. तर बापरे, काय करा, बाहेर टिपोर चांदने पडलेलं शांत. घरात आले तर बघतात मस्त टेप चालू आहे, जोरात आवाज चालू आहे टेपचा. आणि काजल, निलेश आणि संदीप मस्तपैकी डान्स करत आहे. तिघांच्या अंगाला एकदम कापरे भरले, तिघं थरथर कापा लागले. बापरे, खरंच का कोणी दुसरं मजा घेतोय? मग रेखा म्हणा, जाऊ दे, आपल्याला आता निलेशची वाट बघण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. तेवढं त्यांना बाहेर मोटरसायकलचा आवाज आला. तिघं बाहेर आले वरांड्यात. बघतात निलेश आला. निलेशने लगेच मोटरसायकल लावली आणि तो लगेच पटपट पायऱ्या चढून वरती आला. काय झालं? तो मध्ये बघ ना, अरे तुझ्या बोरपीमध्ये ये. तू संदीपसुद्धा. तो नाही, संदीपने मला स्पष्ट सांगितलं की आपण जायचे नाही, तू पण जाऊ नको. आणि तो मला गोंगारा देऊन तो आला का त्याने दुसरा कोणी डुप्लिकेट निलेशला घेऊन आला. मेन हॉलमधून ते बेडरूमच्या दरवाजाजवळ आले. बेडरूमच्या दरवाजा आले, बघतात तो मध्ये निलेश आणि संदीप मस्त डान्स करताय. काजल त्यांच्याबरोबर नाचते. बापरे, आता निलेश एवढा घाबरला, तो मागे सरकला. तो बापरे, माझ्यासारखा दिसतो बघा, माझ्यासारखेच कपडे, माझ्यासारखाच लाल टी-शर्ट पॅन्ट, त्याची भीतीची, माझे डुप्लिकेट कसा? बापरे, तिघं एकदम आश्चर्याने पाहायला लागले. बापरे, याच्या निलेशच्या डुप्लिकेटमध्ये नाचतोय का? हा बाहेर आला, हा डुप्लिकेट आहे. आश्चर्याने डोळे विस्फारून एकमेकांकडे बघता येते. निशा म्हणाली, अरे संदीप आणि निलेशमध्ये नाचताय, तू खरा का ते खरे? कोण खरं असेल? काजलचं लक्ष गेलं. ती पटकन बाहेर आली. बेडरूम पासून हे परत हॉलमध्ये आलेत. आता निलेशमध्ये जायला तयार नव्हता. निलेश, काय करायचे रे, तुझ्या डुप्लिकेट आहे, कोण आहे? निलेश म्हणाला, बापरे, तू डुप्लिकेट आहे का भूत आहे? निलेश म्हणाला, नाही, पळा. त्यांच्या आधी निलेश बाहेर पळाला. मग काय, चारी मैत्रिणी बाहेर पळाला. निलेशने पटकन गाडीवरती किक मारली आणि वेगाने गाडी घेऊन निघून गेला तो. बापरे, चारी मैत्रिणी अंगणात उभे, घरामध्ये मस्त निलेश आणि संदीप डान्स करताय. चारी म्हणा, काय करायचं आपण, हा निलेश बी काय भित्र आहे, पळून गेला तो. म्हणाले, बघ, पळा इथून, आता थांबायचं नाही. निशा म्हणे, नाही, पळायचं कसं काय, आपण असं करू बघा, आमच्या 2 मजली बिल्डिंग आहे, पण बाहेर पडायला हा मेन दरवाजा आहे फक्त, बस. आतून जिना आहे, जिन्याने वरती जातात, बाहेरून आपण कडी लावून घेऊ. निशा धाडस करून वरती आली. तिने मेन दरवाजा बंद केला, बाहेरून कडी लावून घेतली. मीना म्हणाली, निशा पटकन कुलूप लावून घे. निशा म्हणाली, अरे कुलूप कसं का लावणार? त्याने हॉलमध्ये कुलूप ठेवलेले. निशाने पटकन दरवाजा उघडला आणि हॉलमध्ये आली. टेबलावर ठेवलेलं कुलूप पटकन उचलला. मीनाच्या हातात कुलूप होतं. ते पटकन बाहेर आले आणि पटकन दरवाजा बंद केला, बाहेरून कडी लावली आणि कुलूप लावून घेतला. आणि 4ही मैत्रिणी जीव घेऊन पळत सुटल्या. धापा टाका ते पडताय जो की कोण येते, ते बहुरूपी आहे का भूत येत? पण जे बी कोणी असेल बहुरूपी, ते आता बघा मध्ये अटकलेले, बाहेरून कुलूप लावले, तर कुठंच निघून जाऊ शकत नाही. पडता आता कुठं जायचं? रस्ता सुमसाम शांत एरिया, गावाच्या बाहेर. पण थोडंसं पुढे आलं का लगेच मीनाचं घर होतं. ते म्हणायचे, बघ आपण असं करू, मीना तुझ्याच घरी जाऊ. चारी पळायला लागलेत. एवढे पळायला लागले, एवढं थकले, घामे घुम झालेले, अंगावर काटे आलेली. आजूबाजूला बघता कोणी निसुमसाम शांत वातावरण, दूर घर सर्व. पळत धापा टाकत आले, मीनाच्या घरी आले. दरवाजा जोरान ठोकला. ठोकल्याबरोबर
मीनाचे पप्पा उठले. कोण आहे? मीना सांगितले, मी पप्पा दरवाजा उघडा पटकन उघडा. हा पटकन त्यांनी लाईट लावलं, वरांड्यातले लाईट लावले. दरवाजा उघडता बरोबर चारही मैत्रिणी पटकन घरात गेले. मीनाचे पप्पा म्हणाले, अरे बापरे काय झालं? बापरे तुम्ही एवढं काय घाबरताय? जसं काही भूत पाहिलेलं आहे. चारींना काय बोला सुचत नव्हतं, धापा टाकत होते. तुला आवडे मग एवढ्या रात्री तुम्ही पडत आले? बघितलं का घड्याळात किती वाजलेले आहेत? 12 वाजलेले. 12 वाजता तुम्ही पडत आले. काय झालं? काय चोर वगैरे आला का तुमच्याकडे? धापा टाकीत निशा म्हणाली, माझ्या घरात चोर नाही काका, हो भूत आलं, 2 भूत आले आमच्या घरात. निशा म्हणाली, काका तुम्ही पटकन चला माझ्या घरी, पटकन चला. मीनाचे वडील म्हणाले, बापरे एवढ्या रात्री मी नाही येत, इथंच तुम्ही झोपा, आता जायचं आपण सकाळी जाऊ, जे असेल ते बघू, चोर आहे का कोण आहे. निशा म्हणाली, अहो काका मी मटणाची फर्स्ट क्लास भाजी केलेली आहे, पार्टी करत होतो आम्ही, अजून जेवण सुद्धा झालं नाही आमचं. काका म्हणाले, मग एवढ्या रात्री तुम्ही पार्टी कसं करत होते? आणि का मीना तू सांगितलं होतं ना की आम्ही रात्री खिचडी बनवणार आहे आणि तुम्ही तर आता मस्तपैकी मटणाची पार्टी केली, दारू बिरू पिले का काय तुम्ही मस्त दारू पेत बसले असाल आणि झिंगून डान्स करायला लागून गेले असतील, म्हणून तर 12 वाजून गेले तरी अजून तुमचं जेवण झालं नाही. बरोबर आहे, कमाल आहे. सर्वांचे चेहरे केविलवाणे झाले. मीनाची आई पण बाहेर आली, हॉलमध्ये हे बसलेले. ते म्हणायचे काय झालं? मग यांनी सर्व हकीकत सांगितली. मग त्याने बघा आता रात्री कोणीच जाऊ नका, ते बहुरूपी आहे का भूत हे आपल्याला सकाळीच समजेल. मटणाच्या वासाला ना भूतं येतात, पण ते भूतं येतात पण कसं शक्य होतं? भूत आले पण ते निलेशचे रूप घेऊन कसं काय आले, संदीपचे रूप घेऊन कसं काय आले? रेखा म्हणाले, बरोबर आहे, अहो तुम्ही आपण मैदानात फिरत होते 9 वाजता, तेव्हा तुम्ही फोन करून सांगितलं ना तुम्ही या बा लवकर, आणि बाहेर मटणाचा वास येतोय आणि भूतांना काय तुम्ही कुणाला फोन करता काय करता, त्यांनी ऐकलं असेल ना, तसं रूप घेतलं असेल. हो बापरे, सांगता नाही येत. बापरे संदीप आणि नीलचे उभे रूप कसं काय गेलं, कपडे बी तसेच का, योगायोग असेल. निशा एकदम घाबरून म्हणाली, त्यांना एवढं आपल्याबद्दल माहिती आहे तर ते परत जरी इथे येऊन गेले तर काय करायचं? ओ बापरे, थरथर कापायला लागले चारी. बापरे खरं सांगता नाही येत, ते दोन्ही भूत इथे नक्की येतील. मग मीना आणि रेखा म्हणाले, बापरे जे काही असो झोपा तर तुम्ही, आता जे होईल ते सकाळी पाहिलं जाईल. पण बराच वेळ त्यांना झोप आली नाही आणि दारू पिलेले होते, थोडंफार त्यांनी खाल्लेलंच होतं आणि एवढे थकले, एवढे घाबरले त्या भीतीमुळे त्यांना चारींना झोप लागून गेली. सकाळ झाली. पप्पाने दरवाजा ठोकवलं. पप्पा आले त्यांना उठवायला. अगं उठा 7 वाजून गेले, अजून झोपतात का तुम्ही? काय मस्तपैकी पार्टी करता, दारू काय पिले, मटण काय खातात? एका म्हणाली, हो काका मटण खाल्लं म्हणजे आम्ही थोडंसंच खाल्लं, हो खरं तर जेवण बाकीच राहून गेलं. मीनाचे पप्पा म्हणाले, मग त्यानं काही चिंता करू नका, चला आता मी येतो तुमच्यासोबत आणि आपण सर्वच्या सर्व आता मटण पार्टी करू, रात्री झाली ना आपण सकाळी करू. काजल म्हणाली, पण कसं शक्य आहे? अहो ते मध्ये 2 मित्र आहे, ते 2 मित्रांनी ते मटण शिल्लक ठेवलं असेल का? सर्वांनी मग पटापट आंघोळी वगैरे आटोपल्या, चहा पाणी झालं आणि मीनाचे पप्पा सोबत आले आणि फटकन ते निशाच्या घरी जायला निघालेत. 10 मिनिटात ते निशाच्या घरी आले. मस्त बिल्डिंगच्या लाईट सकाळी चालू होते. बाहेर आले, बाहेर कुलूप होतं, कुलूप उघडलं. मध्ये गेले तर बघता हॉलमध्ये, मग ते बेडरूममध्ये गेले. बेडरूममध्ये बापरे बाटल्या पडलेल्या, ते बिअरच्या विस्कीच्या बाटल्या, सर्व शेवचिवडा पडलेला. मीनाचे पप्पा म्हणाले, तुम्ही मस्त मजा केली, काय कमाल करता तुम्ही, पण खोटं बोलता. आणि मुलींनी असं कधी पार्टी करायची असते का? निशा आणि काजल म्हणे, काका आम्हाला माफ करा, खरंच आमच्याकडून खूप चूक झाली. आणि रेखा आणि मीनाला सुद्धा आम्ही बळजबरीने पार्टीत भाग घेतला आणि बळजबरीने दारू पाजली, बाबा आम्हाला माफ करा. चला मग ते स्वयंपाकखोलीत गेले. स्वयंपाकखोलीला भाजी पोळ्या भात सर्व संपलेलं होतं. बापरे कमाल आहे. डायनिंग टेबलवरती सर्व गोष्टी खरगटीत ताटं पडलेलं होतं, काहीच शिल्लक नाही. बापरे ते 2 भूतांनी खाऊन टाकलं, कमाल आहे. मग त्यांना वाटलं नाही भूतं नसतील, ते माणसं असतील, त्यांनी खाऊन टाकलं आणि ते पळून गेले असेल. पडतील कुठून बाहेर? मेनं एक दरवाजाचे महिने काय सांगता, तो वरती गेले असेल आणि गॅलरीतून उडी मारून दिली असेल. मग चारी वरती काही इकडे तिकडे लपले, सर्व खाली खोल्या पाल्या, बाथरूम संडा सर्व चेक केलं, काहीच नाही. वरच्या मजल्यावर गेले, वरच्या मजल्यावरती तेवढ्याच रूम होते जेवढ्या खाली होत्या, सर्वीकडे चेक केलं, कुठंच त्यांचा पत्ता नव्हता. आणि ते गॅलरीत कसं काय येतील? गॅलरीचा दरवाजा आतून बंद होता, मग गॅलरीत ते गेले नाहीत. खिडक्या वगैरे सर्व लोखंडी खिडक्या, गज लावलेल्या, सर्व पूर्ण पॅक, बाहेर पडायला मार्गच नाही. मग गेले कुठे? खाली आलेत. खाली आल्यावर मीनाचे वडील म्हणाले, हे बघा तुम्ही 4 मैत्रिणी खोटं बोलतात, सर्व संपलेलं आहे, उष्टीत खरगटीत ताटं पडले, तुमचं जेवण वगैरे फर्स्ट क्लास झालं आणि अचानक तुम्हाला काहीतरी भीती वाटली आणि म्हणून तुम्ही पळत आले आणि तुम्ही सांगितलं, असं बहाणा केला. निशा म्हणाली,
नाही नाही, तुम्ही फोन करा, माझे मित्र आला होता निलेश, त्याला फोन करा तुम्ही असं. मीनाचे पप्पा म्हणाले. लावतो फोन त्याला. मग निशाने लगेच फोन लावला. निलेश तू काय करतोय? तो काय करणार बाबा, मी तर पळून आलो, तुम्ही कुठे आहेत? निशा म्हणाले आम्ही मीनाकडे पळून गेलो आणि रात्रभर तिथंच थांबलो, आता घरी आलेलो आहे. निलेश म्हणाला बरं झालं तुम्ही मीनाच्या घरी पळून गेले, नाही तर तिथं काही खरं नव्हतं. निशा म्हणाली त्यानं काय कमाली माणूस असून तू पळून गेला, आम्हाला 4 मैत्रिणींना सोडून गेला, नाही तर आमच्यासोबत तरी आला असता. मग तो निलेश म्हणा बाबा मला इतकी भीती वाटली, माझ्याजवळ गाडी होती ना, मग मी काय तुमची वाट बघू. मीनाच्या वडिलांनी तो फोन हातात की थांबा मी बोलतो. मग त्यांनी लगेच म्हटलं कोण बोलतोय? निलेश बोलतोय ना तू? तो ना हो मी निलेश बोलतोय. काय माणूस आहे यार तू, मैत्रिणींना धोका देतो, अशी मैत्री? आणि काय ग निशा असा मित्र की तुला संकटात टाकून पळून गेला? बापरे, तिकडून नुसता सुन्न होऊन निलेश ऐकत होता. आणि हे बघ निलेश खरं सांग काय रात्री काय झालं? मग निलेशने सर्व सांगितलं बा मी आलो बघितलं आणि मी पळूनच गेलो बा, पुढे काय झालं माहिती नाही. काय बोला मीनाच्या पप्पांना काय समजत नव्हतं. हे बघ निलेश तुला मी नंतर बोलतो काय बोलायचं ते. बस त्यांनी फोन कट कर. निशाला म्हटलं निशा अगं असे मित्र ठेवायचे का तुम्ही? काजलने मग संदीपला फोन केला. संदीपने नाही मुलींची मटण पार्टी होती, कशाला आपण यायचं मुलांनी, म्हणून मी आलो नाही. आणि मी निलेशला पण फोन करून सांगून दिलं की बाबा तू जाऊ नको. काय झालं? मग यांनी सर्व घटना काय काय घडले रात्री ते सर्व सांगलं. बापरे, निलेश आश्चर्यचकित झाला. निशाच्या वडिलांनी तो फोन केला. काय निलेश खरं आहे का, तू रात्री आला नव्हता का? तो नाही मी आलोच नव्हतो, पण असं काय भयानक घडणार मला वाटलं पण नव्हतं, बरं जाऊ द्या. मग मीनाचे वडील म्हणाले ठीक आहे, आणि त्यांनी फोन बंद करून टाकला. मीनाचे वडील म्हणाले हे बघा तुमचे दोघं मित्र आले नव्हते, ही पूर्ण खात्री झाली मला. मग पार्टी झाली, मग भूत आले होते का तुमच्या अंगात भूत घुसलं होतं? नाही खोटं आहे, सर्व खोटं आहे. तुम्ही 4 मैत्रिणींनी मस्तपैकी पार्टी केली आणि अचानक तुम्हाला भीती वाटायला लागली, काहीतरी बाहेर आवाज आला असेल, एखादं भूत पण पाहिलं असेल, जेवण वगैरे सर्व संपवलं तुम्ही, सर्व स्वयंपाक संपवलेला आहे, काही शिल्लक नाही, तुम्ही खोटं बोलताय. मीना म्हणाले नाही पप्पा मी तरी खोटं बोलीन, तुम्हाला वाटतं का मी खोटं बोलीन? ते वडील म्हणाले कसं काय खोटं बोलीन, आता तू सांगितलं आम्ही रात्री खिचडी करणार आहे, मस्तपैकी मटण पार्टी केली, बिअर पेली, ही एवढं तू खोटं करू शकते तर मग काय खोटं बोलू शकत नाही का? नाही जाऊ द्या, जे झालं ते झालं. मुलींकडून का सरांकडून चुका होता, तुम्ही तरुण मुली आहेत, उत्साहाच्या परत तुम्ही मटण पार्टी करण्याचे ठरवले आणि तुमच्याकडून चूक झाली बा, जाऊ द्या, काही चिंता करायची नाही. पण मला एक मोठा आनंद होतो. म्हणजे कुठला की बघ निशा तुझं घर एवढं मोठं बिल्डिंग आणि बाहेरून कुलूप लावलं, लाईट चालू होते, आणि बरं झालं चोरी वगैरे झाली नाही. चोरांना काय कुलूप तोडून मध्ये घुसले असते, घुसू शकतात ते, आणि बरं चोरी झाली नाही, हे चांगलं झालं. चोर घुसले म्हणजे सर्व साफ करून चालले जातात. मनीषा म्हणाली अहो खरंच बरं झालं बाबा चोरी झाली नाही. काजल म्हणाली कशी चोरी होती काका, घरात जर हे 2 भूत मस्तपैकी जेवण करत होते, मस्त मध्ये डान्स करत होते, रात्रभर धूम करत होते, 2 किलो मटण खाऊन गेले, त्यांना बघून कोणता चोर मध्ये येणार आहे? मीना म्हणाली अगं 2 किलो कसं का मटण, आपण थोडंफार पीस खाल्लं ना, आपण अर्धा किलो तर मटण आपणच पस्त केलं असेल. अरे हो. निशा म्हणाले हो, आणि नंतर पण बरंच पीस आणले, म्हणजे जरा आपण 1 किलो मटण पस्त केलं असेल, पण 2 लोकांना 1 किलो मटण जास्त झालं ना. पण त्यांनी रस्सासुद्धा शिल्लक ठेवला, रस्सा पण शिल्लक नाही, बोट्या पण शिल्लक नाही, भात नाही, पोळी नाही, काही शिल्लक नाही, सर्व पस्त करून टाकलं. निशा म्हणाली बापरे खरंच ते नक्की भूत होते, भूताची भूक खूप असते, बापरे बरं झालं आपण थोडंफार तरी खाल्लं होतं. रेखा म्हणाली मग खरंच मटण खूप आवडतो, पण थोडंसंच खायला मिळालं, काय करणार. मग मीनाचे वडील म्हणाले पण दारू बिअर पिले तुम्ही, हां चांगली मजा केली तुम्ही, बरं जाऊ द्या, आता तुम्ही तरुण मुली आहेत, आम्ही नाही माफ करायचं तर कोणी माफ करायचं, जाऊ द्या, जे झालं ते झालं. पण तुमचा जीव वाचला ना, भूताटकी होती, तुमचं कमी जास्त झालं असतं तर आपल्या सोन्यासारख्या मुली वाचल्यात, हेच मोठं भाग्य समजायचं. आणि बघा लक्षात ठेवा याच्या पुढे अशी मटण पार्टी करायची नाही, आणि मटण पार्टी करायची असेल ना तुम्हाला तर मला बोलवायचं, रेखा तुझ्या वडिलांना नाही बोलायचं, अरे मोठे माणसं मुली सर्व मिळून पार्टी करायची, पण आणि असं दारू बिरू प्यायची नाही, एवढं मात्र नक्की. मग सर्वांनी शपथ घेतली खरंच काका याच्या पुढे आम्ही दारू बिरा मटण पार्टी, ठीक आहे मटण पार्टी नक्की करू, आम्हाला मटण फार आवडतं, पण घरच्या लोकांसोबत. निशाला फार असं वाटलं की पण काका काही हो, पण आता मीच एकटी कशी राहू, तर काही घाबरायचे नाही, रात्रीच्या वेळेला ना मी येईल इथं झोपायला, 4-5 दिवस तुझे वडील येणार नाही, मी येईल आणि बघू कशी भूतं येतात आणि कशी मटण पार्टी हे तुम्हाला त्रास देतात ते बघतो आम्ही. पण खरंच कमाली, भूतांनी संदीप आणि निलेशचं कसं काय रूप घेतलं. पण तरी काजल म्हणाली पण काही असो पप्पा, पण त्यांनी तर विस्की आणली तेव्हा फर्स्ट क्लास विस्की,
कमाली भूताने सुद्धा विस्की आणली आणि आम्ही पिली ती. खूप मजा आली. मीनाचे पप्पा म्हणाले, काय कमाल करता तुम्ही, मटण पार्टी करता मुलींनो, तुम्ही मटण पार्टी करता, मजा करतात आणि असं संकटात सापडता. आणि कमी जास्त झालं असतं तुमचं तर काय झालं असतं. असं म्हणून मग सर्वांना आनंद झाला. बरं तर मित्रांनो, आजपुरतं एवढंच. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत गुड बाय.